आणि आता बातमी आहे अत्यंत महत्त्वाची। एसआरपीएफ गट 5च्या भरती परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले। यानंतर एसआरपीएफची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे। 24 मे रोजी दौंडमध्ये आता नव्याने परीक्षा होणार आहे। खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे आले होते, त्यामुळे हा पेपर फुटल्याचा संशय बळावला होता। साम टीव्हीने संपूर्ण घोटाळा समोर आणला आणि अखेर प्रशासनाने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। एसआरपीएफ भरतीची पुनर्परीक्षा आता 24 मे रोजी होणार आहे। एका कोचिंग क्लासच्या सराव प्रश्नपत्रिकेमधले 85 प्रश्न जसेच्या तसे या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते आणि त्यामुळे हा पेपर फुटल्याचा संशय बळावला होता। त्यामुळे आता ही परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा 24 मे रोजी होणार आहे। दौंडमध्ये 24 मे रोजी एसआरपीएफची परीक्षा होणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर जोडले गेलेले। भरत, आता पुनर्परीक्षा 24 मेला होते का? अधिकची माहिती। एका खासगी प्रश्नसंचातील तब्बल 100 पैकी 85 प्रश्न एसआरपीएफच्या गट 5 या परीक्षेमध्ये आले होते आणि त्यामुळे त्या संदर्भात साम टीव्हीने बातमी दिली आणि अखेर ही परीक्षा रद्द करावी लागली। आता पुन्हा नव्याने ही परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा 24 मे रोजी होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्याचा JR आता प्रसिद्ध झाल्याचा आपला समोर पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीत विद्यार्थ्यांचं भविष्य जे टांगणीला लागलं होतं त्याला एक प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत आपण साम टीव्हीने जी बातमी दिली त्या बातमीनंतर एक महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे हा घोटाळा समोर आल्यानंतर अखेर परीक्षा रद्द करावी लागली आणि आता नव्याने परीक्षा होणार आहे। सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतो आता एसआरपीएफ भरतीची पुनर्परीक्षा 24 मे रोजी होणार आहे। या घोटाळ्यानंतर पुनर्परीक्षा होते। साम टीव्हीने ही बातमी लावून धरली, त्यानंतर प्रशासनाला हा निर्णय घेणं भाग पडलेलं आहे। एसआरपीएफ भरतीच्या परीक्षेमध्ये 85 प्रश्न एका खासगी प्रकाशकाच्या प्रश्नसंचामधून अगदी जसेच्या तसे छापले गेलेले होते आणि त्याचमुळे हा पेपर फुटलेला आहे असा संशय बळावला होता। त्याचमुळे आता ही परीक्षा रद्द करण्यात आली। आता एसआरपीएफची परीक्षा पुनर्परीक्षा 24 मे रोजी होणार आहे। अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात, अभ्यास करत असतात, तासनतास वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतात आणि अशा पद्धतीने जर पेपर फुटत असतील तर त्यांच्या भविष्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं, त्यांच्या मेहनतीवर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं।